नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 35वा दिवस. सर्कल, आर्क ऑफ द सर्कल याचा आपण स्टडी केला होता. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कलचा स्टडी करणार आहोत. लेट्स रिमेंबर, टेक एनी सर्क्युलर ऑब्जेक्ट लाईक बेंगल अँड मेजर इट सर्कम्फरन्स विथ द हेल्प ऑफ थ्रेड. कोणती एक तुम्ही काय करायची, सर्क्युलर ऑब्जेक्ट घ्यायची बँगलसारखी आणि त्याचा सर्कम्फरन्स काय करायचा आहे, मेजर करायचं थ्रेडच्या साहाय्याने. फाइंड इट्स रेडियस बाय यूजिंग सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला आहे त्याच्या आधारे तुम्ही त्याची काय करायची, रेडियस फाइंड आउट करायची. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करायची आहे. सर्कम्फरन्स म्हणजे काय यावर अगोदर आपली चर्चा झालेली आहे. देन इम्पॉर्टंट पॉईंट्स. Properties of chord of a circle. Theorem. A perpendicular drawn from the center of a circle on its chord bisect the chord. म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ जर केला आपण सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवरती, तर तो त्या कॉर्डला काय करतो, बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे त्या कॉर्डचे 2 इक्वल पार्ट करतो. इन अ फिगर, ओ इज ए सेंटर ऑफ अ सर्कल. ओ हा सर्कलचा काय आहे, सेंटर आहे. अँड सेक ए बी इज ए कॉर्ड. ए बी ही काय आहे, कॉर्ड आहे. इफ सेक ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी, देन सेक ए पी कॉन्ग्रंट सेक बी पी. म्हणजेच काय का ए पी कॉन्ग्रंट बी पी झालं आहे, याचा अर्थ पी हा ए बीचा मिड पॉईंट आहे. पी हा ए बीचा काय आहे, मिड पॉईंट आहे. अशा प्रकारचा हा थेरम. ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर, ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करणे म्हणजे 2 इक्वल पार्ट करणे. म्हणजे ए पी इक्वल टू काय मिळणार तुम्हाला, पी बी. जर हे परपेंडिक्युलर असेल तर म्हणजेच पी हा ए बीचा काय होणार आहे, मिड पॉईंट येणार आहे. या ठिकाणी पी हा ए बीचा मिड पॉईंट झाला म्हणजेच ए पी इक्वल टू पी बी. समजा ए बीची व्हॅल्यू 10 आहे तर ए पी इक्वल टू 5 येणार आहे आणि पी बी इक्वल टू पण 5 येणार आहे. अशा प्रकारचा हा थेरम. आता याच थेरमचा कॉन्व्हर्स. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे सर्कलचा सेंटर आणि कॉर्डचा मिड पॉईंट, सर्कलचा सेंटर आणि कॉर्डचा काय, मिड पॉईंट, यांना जॉईंट करणारा सेगमेंट त्या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो. असा हा याचा कॉन्व्हर्स आहे. आता इन शॉर्टमध्ये थेरम आणि कॉन्व्हर्स मी तुम्हाला सांगतो बघा. ओ पी परपेंडिक्युलर ए बी. ओ पी परपेंडिक्युलर जर ए बी असेल तर पी हा मिड पॉईंट असतो. ओ पी परपेंडिक्युलर ए बी असेल तर पी हा मिड पॉईंट असतो. याला म्हणायचं थिअरम. आता कॉन्व्हर्स कसा आहे बघा. पी ए बीचा मिड पॉईंट असेल, पी हा ए बीचा मिड पॉईंट असेल तर ओ पी परपेंडिक्युलर ए बी असते. ओ पी परपेंडिक्युलर ए बी असते. याला म्हणायचं कॉन्व्हर्स. इफ पॉईंट पी इज ए मिड पॉईंट ऑफ सेक ए बी, पी इज ए मिड पॉईंट ऑफ सेक ए बी, देन ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. देन नेक्स्ट थेरम. पुढे परत आपल्याला एक थेरम पाहायचा आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स पाहायचा आहे. Properties of congruent chords. Theorem. Congruent chords are equidistant from the center of a circle. Congruent chords are equidistant from the center of a circle. Congruent chords are equidistant from the center of a circle. म्हणजे कॉन्ग्रंट कॉर्ड जर असेल सर्कलच्या तर त्या सेंटरपासून इक्विडिस्टन्स असतात, म्हणजे समान अंतरावर असतात, समदूर असतात. म्हणजे ए बी इक्वल टू सी डी असं असेल तर ओ पी इक्वल टू ओ क्यू असतं इन शॉर्टमध्ये. याला म्हणायचं काय, कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. इन द ॲडजॉइनिंग फिगर, ओ इज ए सेंटर ऑफ अ सर्कल. सेक ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी, सेक ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी अँड सेक ओ क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड सी डी.
इफ कॉड ए बी कॉन्ग्रंट कॉड सी डी देन ओ पी इक्वल टू ओ क्यू. म्हणजे कॉड जर कॉन्ग्रंट असेल तर ओ पी इक्वल टू ओ क्यू असतो. म्हणजे इक्वल कॉड ज्या आहेत त्या सेंटरपासून काय असतात, इक्विडिस्टन्स. इन शॉर्टमध्ये इक्वल कॉड सेंटरपासून काय असतात, इक्विडिस्टन्स. म्हणजेच ए बी इक्वल टू जर सी डी असेल तर ओ पी इक्वल टू ओ क्यू असतो. असा हा थिअरम आहे. आता याचा कॉन्व्हर्स, आता कॉन्व्हर्स याच्या उलटं होणार. ए बी इक्वल टू सी डी देन ओ पी इक्वल टू ओ क्यू हा झाला थिअरम. आता उलट ओ पी इक्वल टू ओ क्यू देन ए बी इक्वल टू सी डी याला म्हणायचं कॉन्व्हर्स. द कॉड इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे सर्कलपासून ज्या कॉड इक्विडिस्टन्स असतात त्या कॉन्ग्रंट असतात. इफ ओ पी इक्वल टू ओ क्यू, ओ पी इक्वल टू ओ क्यू देन कॉड ए बी कॉन्ग्रंट कॉड सी डी हा झाला त्याचा कॉन्व्हर्स. सॅम्पल एक्झाम्पल. इन अ सर्कल विथ रेडियस 20 सेंटीमीटर कॉड सी डी इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर देन फाइंड द लेंथ ऑफ कॉड सी डी. म्हणजे एक सर्कल तुम्हाला दिलेला आहे, त्या सर्कलची रेडियस 20 सेंटीमीटर आहे. त्या सर्कलमध्ये कॉड सी डी आहे आणि ती सेंटरपासून 12 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ अ कॉड सी डी. आणि मग तुम्हाला त्या कॉड सी डीची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. या ठिकाणी सर्कल ड्रॉ केलेले बघा. समजा या सर्कलचा सेंटर ओ आहे, ही कॉड सी डी. ओ पी परपेंडिक्युलर काढलेला आहे कॉड सी डीवरती आणि त्याच्यामुळे रेडियस 20 सेंटीमीटर आहे तर ओ डी 20 सेंटीमीटर येणार आहे. आणि या कॉडचं सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे ते 12 सेंटीमीटर आहे. म्हणजे ओ पी इक्वल टू 12 होणार आहे. इन अ सर्कल विथ सेंटर ओ सेक ओ पी परपेंडिक्युलर कॉड सी डी. सेक ओ पी परपेंडिक्युलर कॉड सी डी. ओ डी इक्वल टू 20 सेमी अँड ओ पी इक्वल टू 12 सेमी. आता हा राईट अँगल्ड ट्रँगल झाल्यामुळे यामध्ये आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. इन अ राईट अँगल्ड ट्रँगल ओ पी डी बाय पायथागोरस थिअरम ओ डी स्क्वेअर इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. 20चा स्क्वेअर इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. 20चा स्क्वेअर 400 इक्वल टू 12चा स्क्वेअर 144 आणि प्लस पी डी स्क्वेअर. आणि मग हे सेंटेन्स मी जर उलटं मांडलं तर काय मिळेल मग पहा मला. 144 प्लस पी डी स्क्वेअर इक्वल टू 400. 144 प्लस पी डी स्क्वेअर इक्वल टू 400. आणि मग हा 144 आपण तिकडे येऊन जाणार आहोत. पी डी स्क्वेअर इक्वल टू 400 मायनस 144. पी डी स्क्वेअर इक्वल टू 256 बाय टेकिंग स्क्वेअर रूट. पी डी इक्वल टू हा कुणाचा स्क्वेअर आहे तर 16चा. म्हणजे पी डी इक्वल टू 16 आपल्याला मिळालेले आहेत. बट सी पी इक्वल टू पी डी. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर टू द कॉड बायसेक्ट द कॉड. परपेंडिक्युलर ड्रॉ आपण केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मिळणार आहे सी पी इक्वल टू पी डी. सी पी इक्वल टू हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे आपल्याला मिळालेला आहे सी पी इक्वल टू पी डी. पी डीची व्हॅल्यू आहे 16 त्याच्यामुळे सी पीची व्हॅल्यू पण आपल्याला मिळणार आहे 16. ही पण 16 आणि ही पण 16. आणि मग सी डी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सी पी प्लस पी डी असं करावं लागेल. Therefore CP equal to 16, CD equal to CP plus PD equal to 16 plus 16 equal to झाले 32. 16 plus 16 झाले आपल्याला 32. Therefore लेंथ ऑफ अ कॉड CD is 32 सेंटीमीटर. म्हणजे त्या कॉडची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 32 सेंटीमीटर. एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 1. Choose the correct alternative option for the following questions. First, in a circle with radius 5 cm, a chord is at a distance of 3 cm from the center. Then find the length of a chord. अगोदर जो आपण सम सॉल्व केला आहे त्याच प्रकारचा हा सम आहे.
इन अ सर्कल विथ रेडियस 5 सेंटीमीटर, एक सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि त्याची पी बी ही रेडियस मी किती घेतलेली आहे 5 सेंटीमीटर. ए कॉर्ड इज ॲट अ डिस्टन्स 3 सेंटीमीटर, कॉर्ड ए बी जी आहे ही सेंटरपासून 3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ अ कॉर्ड, आणि मग या कॉर्डची तुम्हाला लेंथ फाइंड आउट करायला विचारलेली आहे. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे हा राईट अँगल्ड ट्रायंगल झाला. आणि मग यामध्ये आपण काय करणार आहोत, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर करणार आहोत. त्याच्या स्क्वेअरमधून याचा स्क्वेअर मायनस करायचा आणि त्याचं स्क्वेअर रूट तुम्ही घेतलं का तुम्हाला एम बीची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे 5चा स्क्वेअर 25 मायनस 3चा स्क्वेअर 9, 25मधून 9 गेले 16 मिळाले आणि 16चं स्क्वेअर रूट तुम्ही घेतलं का तुम्हाला 4 मिळणार आहे. म्हणजे एम बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 4, एम बी 4, ए एम पण 4 मिळणार आहे. आणि मग ए बीची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 8 सेंटीमीटर. आणि मग अशा प्रकारचा ऑप्शन आपल्याकडे आहे डी. देन सेकंड क्वेश्चन, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द डॅश डॅश डॅश. परपेंडिक्युलर ड्रॉन केला आहे कशावरून, सेंटर टू द कॉर्ड, कॉर्डवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. तो कशाला बायसेक्ट करतो, रेडियस, कॉर्ड, डायमीटर, सरकम्फरन्स. तो कोणाला बायसेट करतो आहे, कॉर्डला बायसेट करतो. म्हणजे आपल्याला इथे ऑप्शन मिळालेला आहे बी. देन क्वेश्चन नंबर 2, यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन त्यांनी दिलेले आहेत. सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन्स. आणि मग हे 3 सब क्वेश्चन जे आहेत ते आपण आता सॉल्व करणार आहोत. Question number 2, solve the following sub questions. First, in a circle with center P, chord AB is of length 15 cm. If sec PQ perpendicular chord AB, then find length QB. आता या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण पहिली काय करूया, फिगर ड्रॉ करूया. इन अ सर्कल म्हणजे एक सर्कलची फिगर ड्रॉ करावी लागेल. विथ सेंटर पी, त्याचा सेंटर तुम्हाला पी घ्यावा लागेल. कॉर्ड ए बी म्हणजे ही कॉर्ड ए बी घ्यावी लागेल आणि त्या कॉर्डची लेंथ किती दिलेली तुम्हाला 15 सेंटीमीटर. इफ सेक पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी, सेक पी क्यू हा परपेंडिक्युलर आहे कुणावरती, कॉर्ड ए बीवरती. देन फाइंड लेंथ क्यू बी, आणि मग तुम्हाला विचारले लेंथ क्यू बी काय करा, फाइंड आउट करा. ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ही कॉर्ड काय केली जाते, बायसेक्ट केली जाते. म्हणजे क्यू बीची व्हॅल्यू या ए बीच्या हाफ येणार आहे. क्यू बीची व्हॅल्यू ए बीच्या काय येणार आहे, हाफ येणार आहे. आपण आता सॉल्व करूया. सेक ए बी इज ए कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर पी. क्वेश्चनमधलंच सेंटेन्स मी लिहिलेले बघा. सेक पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी, सेक पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी हे गिवन आहे आपल्याला. ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आणि काय केलं जातं, तो परपेंडिक्युलर जो ड्रॉ केला जातो तो काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. देअरफॉर क्यू बी इक्वल टू 1/2 ए बी, म्हणजे क्यू बीची व्हॅल्यू ए बीच्या हाफ आपल्याला मिळणार आहे. आणि मग 1/2 इंटू ए बीची व्हॅल्यू आपल्याकडे 15 आहे. या 15ला तुम्ही आपण डिवाइड केलं का आपल्याला आन्सर मिळणार आहे 7.5 सेंटीमीटर. देअरफॉर क्यू बी इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. क्यू बी मीन्स लेंथ क्यू बी. सेकंड क्वेश्चन, इन अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 10 सेमी. इफ वन ऑफ द कॉर्ड इज ऑफ लेंथ 12 सेमी, देन फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण आता काय करूया, फिगर ड्रॉ करूया. इन अ सर्कल विथ सेंटर पी, सर्कल ड्रॉ करायचं आहे, त्याचा सेंटर पी घ्यायचा आहे. अँड रेडियस 10 सेंटीमीटर, त्याची रेडियस मी दाखवली बघा पी बी 10 सेंटीमीटर. इफ वन ऑफ द कॉर्ड इज ऑफ लेंथ 12 सेंटीमीटर, म्हणजे ही जी कॉर्ड आहे ए बी हिची लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर. देन फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आणि मग त्या कॉर्डचं
सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे म्हणजे पी एम डिस्टन्स हे आपल्याला फाइंड आउट त्यांनी करायला सांगितलेलं आहे. लेट सेक ए बी बी ए कॉड, ए बी ही कॉड आहे त्या सर्कलची असं आपण मानणार आहोत. लेट सेक ए बी बी ए कॉड ऑफ अ सर्कल विथ सेंटर पी. सेक पी एम परपेंडिक्युलर कॉड ए बी, सेक पी एम कॉड ए बीवरती परपेंडिक्युलर मानलेले आपण. देअर फोर पी बी इक्वल टू 10 सेंटीमीटर, कारण ही सर्कलची रेडियस होणार आहे म्हणजेच पी बी इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्यांनी रेडियस 10 सेंटीमीटर तुम्हाला दिलेली आहे. आणि ए बी ही कॉड आहे आणि कॉडची लेंथ तुम्हाला 12 सेंटीमीटर दिलेली आहे. देअर फोर ए बी इक्वल टू 12 सेंटीमीटर. ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉड बायसेक्ट द कॉड, हा थेरम आपण इथे यूज करणार आहोत. आणि मग देअर फोर एम बी इक्वल टू 1/2 ए बी, म्हणजे एम बीची व्हॅल्यू ए बीच्या हाफ येणार. 1/2 इंटू ए बीची व्हॅल्यू आपल्याकडे 12 आहे. 12ला 2ने डिवाईड केलं का एम बी इक्वल टू आपल्याला मिळतात 6 सेंटीमीटर. आणि मग हा राईट अँगल्ड ट्रँगल तयार झालेला आहे. ही 6 सेंटीमीटर आली, ही 10 आहे. पायथागोरस थिअरम यूज केला की आपल्याला पी एमची व्हॅल्यू मिळेल. इन राईट अँगल्ड ट्रँगल पी एम बी, पी बी स्क्वेअर इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर पी टी, पायथागोरस थिअरम. आता व्हॅल्यू आपण पुट करूया. पी बीची व्हॅल्यू आहे 10, 10चा स्क्वेअर इक्वल टू पी एमचा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर. 6 व्हॅल्यू मिळाली बघा आपल्याला इथे. 10चा स्क्वेअर 100 इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस 36. 10चा स्क्वेअर 100 इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर किती आपल्याला मिळालेला आहे 36. हे 36 आपण इकडे घेऊन येणार म्हणजे 100 मायनस 36 इक्वल टू पी एम स्क्वेअर. आता यातून हे मायनस केलं का 64 मिळतात. 64 इक्वल टू पी एम स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स, पी एम स्क्वेअरचं स्क्वेअर रूट मिळालं आपल्याला पी एम आणि 64चं स्क्वेअर रूट मिळालं आपल्याला 8. देअर फोर पी एम इक्वल टू 8 सेमी. आणि मग पी एम काय आहे तर त्या कॉडचं सेंटरपासूनचं डिस्टन्स आहे, म्हणजे ती कॉड सेंटरपासून किती डिस्टन्सवर आहे तर 8 डिस्टन्सवरती आहे, 8 सेंटीमीटर. आणि मग देअर फोर द डिस्टन्स ऑफ कॉड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेमी. क्वेश्चन नंबर 3. In the adjoining figure, in a circle with center C and chord DE, sec CF perpendicular chord D, if diameter of a circle is 20 centimeter and DE equal to 16 centimeter, then CF equal to question mark, give reason for your answer. म्हणजे या फिगरमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा. सेंटर सी दिलेला आहे, कॉड डी ई दिलेली आहे, सेक सी एफ परपेंडिक्युलर कॉड डी ई हेही दिलेलं आहे. इफ डायमीटर ऑफ अ सर्कल इज 20 सेंटीमीटर, या सर्कलचा डायमीटर तुम्हाला 20 सेंटीमीटर त्यांनी दिलेला आहे. डी ई इक्वल टू 16 सेंटीमीटर. देन सी एफ इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे सी एफची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आणि पुढे म्हटलं आहे गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर, म्हणजे तुमच्या उत्तरासाठी त्यांना काय करायला सांगितलं त्यांनी की तुम्ही कारणे काय आहेत ती द्यायची. रिझन म्हणजे कारण. कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत. ड्रॉ सेक सी, सेक सी आपण ड्रॉ करणार आहोत. रेडियस ऑफ अ सर्कल इक्वल टू 1/2 इंटू डायमीटर. रेडियस ऑफ अ सर्कल इक्वल टू 1/2 इंटू काय डायमीटर. रेडियस डायमीटरच्या हाफ असते. देअर फोर सर्कलची रेडियस या ठिकाणी आहे सी. सी इक्वल टू 1/2 इंटू डायमीटर. डायमीटर तुम्हाला दिलेले आहे बघा. डायमीटर ऑफ अ सर्कल इज 20 सेंटीमीटर, म्हणजे डायमीटरची व्हॅल्यू आपण 20 सेंटीमीटर लिहिणार आहोत. याने याला डिवाईड केलं का सी इक्वल टू 10 सेंटीमीटर, म्हणजे त्या सर्कलची रेडियस जी आहे ती तुम्हाला 10 सेंटीमीटर मिळालेली आहे. सीई. इन अ सर्कल विथ सेंटर सी अँड कॉर्ड डी, सेक सी एफ परपेंडिक्युलर डी गिवन, हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेले आहे.
ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. हा थिअरम आपल्याला इथे यूज करायचा आहे. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला ह्या कॉर्डला काय करतोय, बायसेक्ट करतोय. म्हणजे एफ ईची व्हॅल्यू डी ईच्या हाफ येणार आहे आणि डी आपल्याकडे 16 आहे. म्हणजे एफ ई इक्वल टू 1/2 डी. एफ ई इक्वल टू 1/2 डी इक्वल टू 1/2 इंटू 16. देअरफॉर एफ ई इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता हा राईट अँगल्ड ट्रँगल आहे. यामध्ये सी ई 10 आहे आणि एफ ई आपण आत्ता मिळवलेली आहे 8. आणि मग यामध्ये आपण पायथागोरस थिअरम यूज केला का आपल्याला सी एफची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे इन राईट अँगल्ड ट्रँगल सी एफ ई, सी ई स्क्वेअर इक्वल टू सी एफ स्क्वेअर प्लस एफ ई स्क्वेअर. सी ई स्क्वेअर इक्वल टू सी एफ स्क्वेअर प्लस एफ ई स्क्वेअर. आणि मग व्हॅल्यू आपण पुट केल्या. सी ईची व्हॅल्यू 10, 10चा स्क्वेअर इक्वल टू सी एफ स्क्वेअर प्लस एफ ईची व्हॅल्यू 8, 8चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर 100 इक्वल टू सी एफ स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर 64. ते 64 इकडे आले म्हणजे मायनस होणार. 100 मायनस 64 इक्वल टू सी एफ स्क्वेअर. देअरफॉर सी एफ स्क्वेअर इक्वल टू, हे मायनस केल्यानंतर येतात 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स. देअरफॉर सी एफ इक्वल टू 6. अशा प्रकारे या सी एफची व्हॅल्यू आपल्याला 6 सेंटीमीटर मिळणार आहे. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. यावरील सम जे आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. त्याचा तुम्ही स्टडी करायचा आहे. थँक्यू.